मित्रांनो, शिवछत्रपतींसाठी लढलेले स्वराज्य योद्धे हे म्हणजे आपल्याला प्रेरणा देणारे अशी लोक आहेत, बरोबर. एक दोन जण चित्रपटांमधून आपल्याला भेटतात, पण मावळाच्या वॉरियर्स ट्रम्प कार्ड्स मधून तुम्हाला असे एक नाही दोन नाही 38 योद्धे भेटतात. या योद्ध्यांना भेटतात म्हणजे काय करतात, त्यांचं प्रत्येक कार्ड आपल्याला काय सांगतं हे तुम्हाला समजावून सांगणारी ही एक शृंखला. या शृंखलेमध्ये मी तुमचं स्वागत करतो. चला, फॉर्मॅट आपला असा आहे की आपण या शृंखलेत शफल करतो आणि जे कार्ड समोर येईल त्या कार्ड बद्दल मी बोलतो. तुमचं कार्ड आलं यशवंतराव बाजी पासलकर यांचं, बाजी आबांचं. आणि आबा का म्हटलं आपल्याला कळेलच. ह्या कार्डमध्ये काय दिलंय आपण पाहूयात. सो बाजी आबा पासलकर म्हणजे स्वराज्याच्या अगदी सुरुवातीला ज्या देशमुखांची आपल्याला मदत लागणं गरजेचं होतं, ज्यांच्या भागात आपण स्वराज्य विस्तार करणार आहोत, तिथले जी मान्यवर प्रस्थ आहेत त्यांचं स्वराज्याला बॅकिंग असेल तर स्वराज्य प्रसार सोपा होणार होता. आणि वयाच्या 60-65व्या वर्षीपर्यंत स्वराज्यासाठी महाराजांच्या मागे कायम, महाराजांच्या विजनवरती अगदी सुरुवातीला विश्वास ठेवणाऱ्यांमधले अतिशय महत्त्वाचं आणि जवळजवळ 80-90 गावांची देशमुखी ज्यांच्याकडे आहे असं आधारस्थान असलेलं, राजकारणात महत्त्वाचं स्थान असलेलं, मानाचं स्थान असलेला माणूस, अनुभवी माणूस म्हणजे बाजी पासलकर. या खोऱ्याच्या देशमुखांना यशवंतराव म्हणायचे, त्यामुळे बाजींना सुद्धा यशवंतराव असा किताब होता. अर्थात ते अनुभवी असोसिएट म्हणजे सिनियर असोसिएट, अनुभवी सहकारी असं तुम्हाला त्यांचं पद दिसेल. अगदी सुरुवातीच्याच काळात होते. स्वराज्याच्या पहिल्याच युद्धात दुर्दैवाने रणांगणावर सर्वोच्च बलिदान त्यांना मिळालं. त्यामुळे टेन्युरोमीटर तुम्हाला 20 दिसतंय. बॅटलफील्ड पार्टिसिपेशन मात्र जास्त आहे. का तर कालावधी जरी कमी असला तरी लोहगड, प्रचंडगड हे दुर्ग घेण्यापासून फतेखानाला अंगावर घेण्याची जी मोहीम होती, सुरुवातीचं पुरंदरचं युद्ध, यात सुद्धा त्यांचं कर्तृत्व मोठं होतं. त्यामुळे बॅटलफील्ड पार्टिसिपेशन तुम्हाला 40 दिसतंय. त्यानंतर परफॉर्मन्स बघितला तर ओव्हरऑल परफॉर्मन्समध्ये स्वराज्याला पाठिंबा दिल्याबद्दल 6 पॉईंट आहेत, पण रिमार्केबल फीट 8 आहे. वयाच्या 65व्या वर्षी पुरंदरच्या इथं झालेल्या युद्धात लढता लढता रणांगणावर सर्वोच्च बलिदान दिलं. त्यामुळे रिमार्केबल फीट चांगलं आहे, याच्यावर तुम्ही जिंकू शकता. तुम्ही जर त्यांचं इन्सिग्निया पाहिलं तर अर्थात उच्च सिनियर असोसिएट म्हणजे पदाने उंच होते, त्यामुळे 3 सुवर्णगोल तुम्हाला चालू दिसतील. खाली तुम्हाला जर पहिला सुवर्णगोल चालू आहे का तर स्वराज्यासाठी उल्लेखनीय, ज्यांचं कर्तृत्व मोठं होतं अशा व्यक्तीचं सगळ्यात पहिलं बलिदान म्हणजे पुरंदरच्या युद्धात झालेलं बाजींचं बलिदान. त्यामुळे सर्वोच्च बलिदानाचं जेम चालू आहे. मधला जेम चालू आहे का तर त्यांच्या पिढ्या स्वराज्यासाठी लढल्या का तर हो, बाजींच्या पुढच्या पिढ्यांनी सुद्धा स्वराज्याला पाठिंबा दिला होता पासलकर कुटुंबाने. नेतृत्व कौशल्य अर्थात हे बाहेरून पाठिंबा होता, त्यामुळं स्वराज्य सेवेत रुजू नसल्यामुळे नेतृत्व कौशल्यवाला पॅरामीटरच त्यांच्यासाठी. तसे नेतृत्वाबाबतीत त्यांनी अनेक वेळा शिवरायांना पण अनेक गोष्टी वडीलधाऱ्या या नात्याने सांगितल्या असतील, पण या पर्टिक्युलर पॅरामीटरचा उपयोग फक्त स्वराज्य सेवेच्या लोकांसाठी आहे. त्यामुळं शरभ चिन्ह असलेल्या विभागात तुम्हाला शरभ चिन्ह दिसेल. हे स्पेशल टास्कवाली मंडळी आहेत, बाहेरून सपोर्ट करणारी. त्यामुळे शरभ आहे आणि नेतृत्व कौशल्य नाही. बाजी तुम्हाला अश्वावरती चढून लढताना दिसतील. त्यांचं खूप फेमस एक घोडी पण होती आणि त्यांचं एक भन्नाट तलवार पण होती. अनेक लोक, बाजींसाठी काम करणारी लोक स्वराज्य सेनेत नंतर रुजू झाली होती. असे आपले बाजी आबा, वयाने मोठे म्हणून आबा म्हटलं मी, प्रेमाने म्हणतोय मी, बाजी आबा या भागात भेटले. पाहूया पुढच्या भागात आपल्याला कोण भेटते. तोपर्यंत जय शिवराय.